नियम सगळे कायदे धाब्यावर बसवून त्यांनी निर्णय घेतलेला आहे। धर्मादाय आयुक्तांनी सुद्धा त्याला बेकायदेशीररित्या मंजुरी दिलेली आहे आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी परत यू टर्न घेतला आणि पुन्हा मंदिर आहे का नाही तपासण्यासाठी म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना आदेश दिला। म्हणजे एक मोठा घोटाळा, एक मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी कशा पद्धतीने कपट कारस्थान याच्यामध्ये झालेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे। या धर्मादाय आयुक्तांनी हे लक्षात घेतलं पाहिजे होतं की खरोखरच एचएनडी बोर्डिंगची आर्थिक स्थिती खालावलेली आहे का। मग धर्मादाय आयुक्तांनी या न्यासाची एकूण बॅलन्स शीट तपासली का, काय स्थिती आर्थिक स्थिती बघितली का, ती न बघताच कसे काय विक्रीला परवानगी दिली, हा खरा प्रश्न आहे। आणि मग जर त्यांनी बॅलन्स शीट तपासला असतं तर मगाशी महाराजांनी जो उल्लेख केला त्याच्यावरनं धर्मादाय आयुक्तांच्या लक्षात आलेलं असतं की 10-15 कोटी रुपये इकडे तिकडे झालेले आहेत। म्हणजे संस्थेकडे पैसा असताना सुद्धा जागा विकायची काही गरज नाही। आणि मग अशा पद्धतीनं धर्मादाय संस्थेचे पैसे खाजगी कामासाठी कसे काय वापरले जातात, कुठल्या तरी कंपनीमध्ये अनसिक्युअर लोन म्हणून कसे घेतले जातात। आणि त्यामुळं माझं या न्यासाच्या विश्वस्तांना अजूनही हात जोडून विनंती आहे की हा व्यवहार त्यांनी रद्द करावा ताबडतोब, अन्यथा आर्थिक गैरव्यवहाराच्या पोटी त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांना तुरुंगात धाडल्याशिवाय सोडणार नाही। कारण आणि गोखलेंना सुद्धा आमची विनंती आहे, तुम्ही या फंदात पडू नका। 1 तारखेला महाराजांचं उपोषण सुरू होणार आहे, त्याच्यापूर्वी तुम्ही तो व्यवहार रद्द करा आणि तो रद्द व्यवहार केला नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल। महाराजांच्या उपोषणाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळणार आहे आणि त्याची किंमत सरकारला म्हणजे केंद्र सरकारला, राज्य सरकारला चुकवावी लागेल। त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे की कशा पद्धतीनं तुम्ही परवानगी दिली, काय कागदपत्र तपासली। या पुण्याचे खासदार असतील, केंद्रातले मंत्री मुरली मोहोळ यांना माझी विनंती आहे, तुमचा संबंध याच्यामध्ये असो अथवा नसो, जर खरोखरच तुमचा संबंध नसेल तर पुण्याचे खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघातला एक अत्यंत संवेदनशील विषय आहे, त्याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि महाराज उपोषणाला बसण्यापूर्वी हा व्यवहार रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करा। ते तुमचे जे काही पूर्वाश्रमीचे मित्र आहेत गोखले त्यांना सांगा व्यवहार रद्द करायला सांगा, अन्यथा आणि सोमवारी जाऊन महापालिकेमध्ये जाऊन तिथं काय काय भानगडी कुणी काय काय केल्यात ते तपासा। याच्यामध्ये अरे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं देशाच्या कानाकोपऱ्यातनं पोरं शिकायला येतात आणि अशा परिस्थितीमध्ये इथं जर का विद्यार्थ्यांना 1 जून पासून इथनं येऊ नका, हे हॉस्टेल बंद केलेलं आहे असं सांगून बेसारा करता, खरोखरच कुणाला काही वाटत नाही का। आणि त्यामुळं माझी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे, मुरली मोहोळना आहे आणि सरकारला सुद्धा गोखलेंनाही आहे की हा व्यवहार रद्द करा। आणि या विश्वस्तांना माझी विनंती आहे, अजूनही आम्ही संयम सोडलेला नाही, तुम्ही गोखले आणि तुम्ही बसा, 30 तारखेच्या आत व्यवहार रद्द करा, अन्यथा आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे आम्ही तुमच्यावर दाखल केल्याशिवाय सोडणार नाही। म्हणूनच तुमच्या माध्यमातून त्यांना मी आवाहन करतोय की पुढाकार घ्या, मनासारखं होईल असं वर बोलू नका। गोखले हे तुमचे पूर्वाश्रमीचे मित्र आहेत, तुमच्या शब्दावर नाहीत, मला माहिती आहे, सगळं जास्त बोलायला लावू नका। तेव्हा तो व्यवहार रद्द करा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। आणि मग व्यवहार रद्द नाही झाला तर मग गावाबरोबर खेळा सुद्धा रगडला जाईल 30 तारखेनंतर, हेही सांगतो। कारवाई करावीच लागेल, नाही केलं तर धर्मादाय आयुक्ताच्या वर कोणतरी आहे का नाही, का धर्मादाय आयुक्त म्हणजे ब्रह्मदेव आहेत का, त्याच्यावरही कुणीतरी आहेत ना, आम्ही गप्प बसणार नाही। हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। अहो 230 कोटीला व्यवहार होतो आणि सरळ गोखले डेव्हलपर्स मार्फत सांगितलं जातं की याच्यामधून आम्ही 3000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करणार आहे। काय हा प्रकार आहे,
गोरगरीब विद्यार्थ्यांना देशोधडीला लावून त्यांना रस्त्यावर आणून पैसा कमवायचं हे ठिकाण आहे का? तुमचे बाकीचे धंदे चाललेत, चालून देत, आम्ही कधी लक्ष दिलं नाही. पण याच्यामध्ये जर का पैसा खाण्याचा प्रयत्न केला तर कुणालाही आम्ही सोडणार नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं की हे सगळं संशयास्पद आहे. आता या दोन संस्था मुरलीधर अण्णा मोहोळने खरं तर त्या बिरेश्वरला आणि याला पण विचारलं पाहिजे, बुलढाणा अर्बनला तुम्ही तुमचा काही संबंध नसेल त्यांचा खरोखरच तर त्यांनी विचारलं पाहिजे, कारण ते सहकार राज्यमंत्री आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही संस्था या मल्टी स्टेट आहेत, त्यामुळं केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत. त्यांनी विचारलं पाहिजे की अशा प्रकारे मंदिराला घाण ठेवून कर्ज कसं काय दिलं जातं, याची चौकशी का केली जाऊ नये. हे मुरलीधर अण्णांच्या मनात पाप नसेल तर त्यांनी त्याची चौकशी लावावी. आंदोलन करतो म्हणताय ते पहिल्या दिवसापासून इथे ह्या सगळ्या लढा लढताय, तुम्ही त्यांना सोबत घेणार आहे का तुमची? या आंदोलनामध्ये जे जे कोणी येतील त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेणार आहोत, कारण हे कुणा एकाच्या विरोधातलं आंदोलन नाही आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात लढा आहे. आज जी काय आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हेच ठरलं की HND हे केवळ निमित्त आहे. अशा पद्धतीनं धर्मादाय संस्थेमध्ये काम करणारे हे जे लोक आहेत हे जणू काय आपल्या बापजातीची मालमत्ता आहे म्हणून अशा प्रकारे ट्रस्टचा जर वापर करायला लागले, अगदी VSIचा सुद्धा त्याला उल्लेख करावा लागेल तर चालणार नाही. धर्मादाय संस्था या धर्मादायच असतात, त्या सार्वजनिक मालकीच्या असतात आणि केवळ आपण विश्वास झालो म्हणजे मालक झालो असं समजू नये. आणि त्यासाठी एक व्यापक कायदा मध्यंतरी सरकारनं जी दुरुस्ती केली ती फारच तोकडी आहे. एक कडक कायदा केला पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये अपहार करणारे तुरुंगात गेले पाहिजेत. यासाठी सुद्धा आज आमची सविस्तर अशी चर्चा झाली आहे. आम्ही सगळ्यांच्या बरोबर पत्रव्यवहार करणार आहोत. आता मगाशी महाराजांनी सांगितलेलं आहे, मंदिर विकण्याच्या बाजूला कोण आहेत आणि मंदिर वाचलं पाहिजे या बाजूला कोण आहेत. कारण देव धर्म आणि देशासाठी आम्ही काम करतो असं म्हणणाऱ्यांना आता आपलं खरं स्वरूप दाखवावं लागेल. इथं बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही करू. मला असं वाटतं की पहिल्यांदा राज्य सरकारनं पुढाकार घेऊन धर्मादाय आयुक्तांना आदेश दिला पाहिजे की हा व्यवहार रद्द करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करा आणि राज्य सरकार काय करते याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि नंतर मग केंद्राकडे जाऊ आम्ही. भलं मोठं घबाड आहे, सोडायला जरा मानसिक तयारी ठेवावी लागते, तेव्हा त्यांना मानसिक तयारी करून द्या. माझं आव्हान एवढंच आहे गोखलेंना की तुम्ही व्यवहार रद्द करा आणि विश्वासताना आव्हान आहे टेबलाखालनं टेबलावरनं जे काही पैसे घेतले ते त्यांना परत देऊन टाका. एवढे दिवस आंदोलन होतोय, विरोध होतोय, तुम्ही बोलताय, अंगीकर बोलताय, सगळेजण बोलताय, एकदा गोखलेंशी संपर्क झाला का? त्याचं आता सध्या काय मत आहे? आता गोखलेंचा संपर्क होत नसला तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी, कारण आम्हाला वाद वाढवायचा नाही आहे. आम्हाला हे बोर्डिंग चालू करायचं आहे, आम्हाला इथं विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, आम्हाला कसल्या राजकारणामध्ये रस नाही, आम्हाला वाद वाढवण्यात रस नाही, कुणी काय भानगडी केल्यात याच्यामध्ये आम्हाला रस नाही. हे बोर्डिंग पुन्हा पूर्वीप्रमाणे चालावं आणि त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि इथं येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये दर्शन घेता यावं, भक्ती करता यावी, अशी परिस्थिती निर्माण करावी यासाठी आम्हाला रस आहे. त्यामुळे आम्ही वेळ प्रसंगी एक पाऊल मागं घेऊन आम्ही कमीपणा घेऊन गोखलेंना भेटू, मुख्यमंत्र्यांना भेटू, मोहोळना भेटू आणि कुणालाही भेटू, परंतु हा व्यवहार रद्द झाला पाहिजे याबद्दल आम्ही ठाम आहोत. नुरानी नव्हे नुरा कुस्ती कशी असते हे दाखवलंय की 4 दिवसात. 4 दिवसात कळालंय नुरा कुस्ती कशी असते. राजकीय आरोप करताय, राजकारण करताय, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणाले तुम्ही माहिती घेऊन सांगतो काय म्हणाले, घेतली का माहिती तुम्ही? तुमच्यावर राजकीय आरोप
कुणाला काय करायचं ते करून दे. मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे आणि मी विनाकारण या भानगडीत पडलेलो नाही. मी विद्यार्थ्यांच्यासाठी पडलेलो आहे. कारण या पुणे विद्येचं माहेरघर आहे. यासाठी या पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकायला येतात आणि त्या ठिकाणी वालचंद शेठने 65 वर्षापूर्वी एवढी मोठी जागा घेऊन ठेवली असताना ती जर का कुणाच्या जरी स्वार्थासाठी कुणाच्या तरी घशात जात असेल तर माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही. म्हणून मी या मैदानामध्ये उतरलेलो आहे. कुणाच्या कोंबड्यानं सूर्योदय होतोय आम्हाला काही माहित नाही. कोंबडा हरवून दे, सूर्योदय व्हायला पाहिजे. कोंबडा कुणाचा का हरवना, सूर्योदय झाला पाहिजे या मताशी आम्ही आहोत. त्यामुळं शिंद्यांचा कोंबडा हरवून दे, नाहीतर मोहोळकरांचा हरवून दे. सूर्योदय झाला पाहिजे आणि सूर्योदय नाही झाला तर आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांचं नाही सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यांना एक फोन करावा, एवढंच करावं. तर राजू शेट्टी हे माध्यमांशी संवाद साधत होते. महत्वाची ही अपडेट आपण पाहतोय. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरून जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. 1 तारखेआधी जर डील रद्द केली नाही तर उपोषणाचा इशारा देखील आता जैन समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तर जमीन प्रकरणावरून जैन समाज आता आक्रमक झालेला आहे. उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. राजू शेट्टी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तर जैन संघटनांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी जो निर्णय झाला त्या संदर्भातली माहिती दिली. डील जर रद्द केली नाही तर उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. जैन मुनी 1 तारखेपासून उपोषण करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.